अध्याय 20. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे जाणतो ज्ञानराजा सुपात्र तया केविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिकावर देव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीराया योक्त षड गुण ऐश्वर्याम आयशे सोसोने अपार माया सकळ कळा तुझे निम घटपटीत तनु आकाश शयनया सर्व तवची ब्रह्म होयम आयशे असोनी निराळा राये अव्यक्त व्यक्ता पाहुनी की अपार घटी अपार तरणी व्यापोनी ऐक्य दिशे गगनी ज्याची न्याये मोक्षदानी व्याप्ताशे सर्वाते तरी पूर्व ब्रह्म नाथवेश करुणी निधी पंढरीचा आदिशम मायक नवाळू जगन्निवास भक्ता वत्सला नटलाशे तरी हे दीनबंधू व्यक्ता व्यापका पुंडली गवरदायका आता पुढे रसना दोंदिका भक्त सार्वजनिका मागले अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन गोरक्षा लागी भेटून दृश्यपणी मिरवले सोस्ताना गेला विद्यनाथ येरीकडे अंजनी सुत शृंग मृडा जाऊन त्वरित सानवेशे नटलाशे गुप्तवेशे राजसदन पाहता झाला अंजनी नंदन एकांत सदनी मौनाकिनी पद्मीन मंचकावरी पहुडली. आणि मग ते गोरक्षाची रामाची आणि मारुतीची सगळ्याची भेटघाट झाल्यानंतर आता तो मारुती मौनाकिनीच्या शृंगात तिथे जाऊन तिच्या मंचकावर जाऊन बसला. सुखनिद्रा शयनी असून परिचारिका गेल्या उठून आयशी एकांत संधी पाहून दवळारीतही संचरला. चपळपणी तो मंचकाजवळी जाऊन बैसला प्रताप बळी किलोतळा पद्मिनी कमळी करपात्री धरियली व्यक्त होता करकमळा सावध झाली किलोतळा वेल्हाळ तो दृष्टी देखील अंजनी बाळ चरणावरी लोटली किलोतळा आणि मौनाकिनी तृतीय नामची पद्मिनी या परी श्रोते बोलती कल्पनी कवने आरती नामे. आणि मग त्या मौनाकिनीला 3 नावं होते म्हणे पद्मिनी किलोतळा असे तर हे नाव काय असं श्रोते ऐक नाही विचारतील म्हणे ते सांगू राहिले. तृतीय अभिधानाची दुईता झाली असे कवन अर्थ मग त्या कल्पनी वाघ सरिता व्यक्ती घेणे मिरवली ऐसा पाहून श्रुत्या आदर बोलता कवी सादर तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती ऐकात्या तरी पर्वता माझी मंद्रागिरी भृंगाच त्याची प्रथम पायरी या परी दीपाची दुसरी मेरू मंदार आहे की यावरी श्वलदीप भुवनी स्त्रिया तितक्या असती पद्मिनी त्यातही मुख्य मौनाकिनी स्वरूपवंती मिरवतसे तो एके दिवशी अभ्यंग करोनी उभी राहिली ढवळारी जाऊनी ते सहज दृष्टी दिशा गमनी आकाशाचे पाहतसे हाती झगट कबरी भार तो वरी दृष्टी जाऊनी गोचरम कोपरीचर वसू विमानावर आरूढ होऊन जातसे विमानारूढ झाला होता तै वसन एकांगे झाले तत्वता आयशे बाहेर निंग दर्शता सावध बैसलाशे विमानावरी गवाक्षद्वार त्यातून दिशे अवयव समग्र तो मौनाकिनी पाहुनी नेत्र हासे गदगदा ते काळी ते ऐकून वसुनाथ विक्षेपोनी बोलता झाला तिथे म्हणे पापनी परपुरुषा ते पाहुनी हसलीसम तरी ऐशी जाळीनी करीती धरोनी रायशी स्वगृहाप्रतिम माझे विषय कामशक्ती उद्भवली म्हणून हसलीसम तरी मी नोहे तैसा भ्रष्ट सकळ
वसु माझी श्रेष्ठ इंद्रिय दमनी एकनिष्ठ पूर्णता साधिली साधितशी तरी मम अभिलाषा तरुण गदगदा अससी पापिनी तरी पुरुष विनोदे स्वहस्तानी जाऊन या पडशील श्रीदेशात श्रीकटकी वस्ती होईल तुझी शेकी मग कैचा पुरुष ते लोकी दृष्ट गोचर होईल. आणि मग त्या वसूत यांना ते हिला पाप दे शाप दिला आणि त्या श्री राज्यात जाऊन पडशील म्हणी आणि तुला तिला पुरुष सुद्धा मिळणार नाही म्हणे. ऐसे बोलता वसु अंतरिक्ष परमा लादली पद्मिनी सुलक्ष परिपदच्युत शब्द ऐकत प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापिली म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषय आता अपराधाचे विवरण करिता बोलता नये आम्हाशी परी हा असो प्रारब्ध योग कदा न सुखे आचरला भोगम तरी उशाप देऊन आता चांग स्वपदा ते स्थापावी. आणि त्या वस्तू त्याला पाप दे शाप दिल्यावर ती म्हणून राहिला आता उशाप तरी द्या म्हणे. तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आम्हा शांती भांडारे परमा कनवाळू इंद्रिय साचारे योग दमनी मिरवला तरी उशाप देऊन माते करी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहुनी ढळढळी ते उशापाचे वदतशी म्हणे पद्मिनी ऐकवचन श्रीराज्यात किलोतळा स्वामीनं तेथे आयुष्य भरल्या पूर्ण तैपदी वसशील तू माये परी मद भारे निवेदिले चित्त तरी मयी मिळवेल माझा सुत तो तुझ स्वीकारून होईल रथ मच्छिंद्रनाथ म्हणून या तो रथ झाली अंगसंगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी मिननाथ हे नाम जगी प्रसिद्ध मिळवेल महिते तो पुत्र झालिया तू ते शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेठी मग तू स्वपदा येऊन गोरटी भोग भोगी स्वर्गीचा या उपरी बोलती मैनाकिनी पुरुष नाही का तया भुवनी सकळ स्त्रिया दिसती आवनी काय म्हणून महाराजा तरी पुरुषा वाचून संतती कुठून होतसे नसती पती ये रोमने येऊन मारुती भुकार देतसे ऊर्ध्वता वायुनंदन वीर्या व्यापितसे भुकारे करुण मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभाननी बाळतनु जो पुरुषधारी मृत्यू पाये तो भुकारी तुटक्या विन आचरणारी महीवरी विराजती ऐसे वदता अंतरिक्ष मात मग बोले पद्मिनी जाऊन त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसाच्या ठाया प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐशी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मम भोगाया महाराजा अंतरिक्ष म्हणे ओ सुबाननी तू किलोतळेचे उपरी जाऊनी बैसोनी उपरी तप मांडणी आराधावा मारुती. आणि मग ते विचारलं तिला जर पुरुष जागत नाही म्हणे तर मग मच्छिंद्रनाथ कसं काय येईल म्हणे. मग त्या वस्तूनं सांगितलं तिकडे जाऊन तपाचं आचरण कर म्हणे आणि मग मारुती तो बरोबर आणून गाडी प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्त करील त्या भयापासून तरी तुझं सांगतो तो खून चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागजे कीजिये अंग संगती मग तो संकटी पडून स्थिती मच्छिंद्राचे अनिलम तरी हा रचोनी दूरतर उपाय निर्विचाय मारुती भयम तरी तयाचे हास्य साधावे कार्य मच्छिंद्राचे अनोनी या उपरी बोले पद्मिनी वचीर रामचरणी श्री मारुती कैसे सांग माते द्यावी रती ऐसे म्हणावे महाराजा तरी ऐशी बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी मग तव सूत मच्छिंद्र कोठून येथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष करता वचन म्हणे विषय उपद्रवा रहित वायुनंदन ब्रह्मचर्या व्रताचे लोटून रती सुखाचे मिरवेलम तरी हा संशय सोडून कोरटी अर्थ तरी जे तुका पोटी मच्छिंद्र लाहिल्या येथे कोटी हनुमंते करोनिया
आयशे सांगून या अंतरिक्ष सोस्ताना गेला वसुदक्षम येरीकडे मौना किरी प्रत्यक्ष श्रीराज्यात प्रवर्तली शृंगार मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदनी सहज स्थिती पातली. आणि मग तिला तो शाप दिलेला होता आणि तिच्या राज्यात जाऊन पडली आणि एक चंबारी नव्हती त्या चंबारीच्या दारात जाऊन तिला थांबली. सहज स्थिती जाऊन येऊ सरी बैसती झाली शुभा गात्री तो ती चर्मिका पाहून नेत्री बोलती झाली ती म्हणे माय ओ शुभाननी कोठे असशी लावण्य खाणी येरू म्हणे तो माय बहिणी शिवा दिपी मी असते परी अंतरिक्ष वसूने शापे करून पाहते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोण करील कळेना. आयशी ऐकून पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिणी म्हणे मायो माझे स्थानी राहून सुख भोगी का. आणि मग तिला विचारलं तिनं सांगितलं की वस्तू न मला शाप दिला मी आता इथे येऊन पडले म्हणे आता माझं संगोपन कोण करेल म्हणे. ती चेअरमॅन म्हणे मी एकलीचे म्हणे तर माझ्याच घरी राहिलं. स्वहस्ते करून पाक करीत जा माये हे तृषा भूकम मी आपल्या गृहीची एक तारंबळ होतशी तरी माय उपेक्षा सोडून शेवी माय माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन या. आयशी ऐकून तिची वार्ता परमातोषली हृदयी द्विता मग तेथे चिरावुनी वल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी स्वहस्ते करून पाक निष्पत्ती हरित चर्मिकेचे सुदे प्रतिम शेवटी भोजन क्रिया संगती आपण शेवी नित्यश्याम. या असही लोटा बहुदिन किलो तळा राज्य स्वामीन आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्री लागी बोलतशी म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणासो द्यावा राजपट मंत्री म्हणे मिळी का चोकट माळिका चोकट गजसुंडी विराजावी सकळ स्त्रिया पाचारून गज प्रेरिता माळ देऊन त्याशी भेटेल दैववान माळ गिरवे माळ ग्रहणी गिरवेत. आणि मग ती चिल्ली राजिनी ती म्हातारी झाली आणि आता तिला कोणतरी राज्यासनाला बसवायचं तर मग ती प्रयोग हातीच्या सोंडीमध्ये माळ द्यायची आणि सगळी सभा भरून तिला जे योग्य दिसेल त्याच्या गळ्यात माळ घालील म्हणते हाती. ऐसे बोलता मंत्री ते वेळा परमातोषणी किलो तळा मग सुदीन पाहुन कार्य मंगळा अर्पिती माळा गज सुंडी समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरीला माळ देऊन ते प्राती मौनाकिनी पाहून माळ गिरवेत उपिली वा या उपरांतिक भोगिता राणी व आचरली पूर्वाक्त तप पर्व वंश केला मनोबावे राजदूत तियेनी वंश झाला अंजनी नंदन ते पूर्वीच लिहिले कथन वायुसुते मचिंद्रा कारण निवेदिले प्रकन पूर्वी तरी या स्व आयशी कथन शिवालोक दीपी मौनाकिनी नाम माता पितराचे आवडे करुण नाम आईशे विराजने या परी शिवदीपीची दारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा भोभावती कटकात किलोतळेचे पावलियासन म्हणून किलोतळायशे नाम आसो गुप्तरूपे वायुनंदने सावध केली किलोतळा सावध करून तिथे म्हणे किलोतळे ऐक मातम वामज ठेवून वचनात मचिरनाथ आणविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून परी तव सुखाचे पातले विघ्न मचिंद्र शिष्य येतो की. आणि मग त्या किलोतळेला त्या मारुतीनं उठवलं सांगितलं तर माझ्या वचनातून मी मोकळा झालो म्हणे आता तो गोरक्षनाथ येऊ राहिला म्हणे मचिंद्रात शिष्य आणि तो त्याला घेऊन जाईल म्हणे. तो मचिंद्राहून प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ तो अजिंक्याचे तयाचे सामर्थ्य वर्णवेना वाचेशी
म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थी घातला परी अवमानोनी उभय चाला मचिंद्र नेऊ म्हणतसे तरी तो आता येईल येते त्याशी सज्ज करोनी प्रीती ते गोनी देवा कोणे हितार्थे सुख संपत्ती धावून या परी तो नोहे मचिंद्रा समान विषयी विरक्त तपोधनम कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोगादी नाना वैभवी गौरवनी गोवावा. आणि मग तिला सांगितलं तुला ज्या पद्धतीने ज्याला इथं थांबवता येईल तसं थांबव म्हणे. जैसा जनात करी पावक संग्रही जे गौरवी राख की चिंदी वेष्टीने रक्षण मानिक होत आहे शुभानही तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन आयशे सांगून वायुनंदन गमन करिता पै झाला परी ती चपळ मौनावती मारुती बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजा करुणी बोलविला महाराजा स्वस्थानात गेला वायुसुत येईकडे गोरक्षनाथ वेशा कटकी मार्गी येत मुक्कामाशी साधून या. आणि शिवांकाच्या मारुतीने त्या किलो तळ्याला सांगितली आणि आता गोरक्षनाथ येऊ राहिला म्हणजे जवळजवळ मुक्काम करी. जैसे पक्षी करती गमन या तरुणी त्या तरुवरी जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंगार मुरळी पातला गावी निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेशा कटकी राहून तेत शिबिरा परी योजिले मग ती वेशा मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य धोतिका सारा संजाम घेऊन निका सदना राजसदना चालिली सर्व वेशा सातपात घेऊन रुपवंत गुणवंत सातम आयचे कटकी करून संच राजगणी मिरवली. आणि मग ती वेशा होती ती सगळे सारमदाम घेऊन आता त्या राजाचं मनोरंजन करायकरता गेली तिकडे. ती राजद्वारी उभा राहून पाठवले वर्तमान द्वार रक्षके आत जाऊन वेशा कटकी सांगितले हे महाराजा राजद्वारी कलावती कला कुसरी रूपवंती गुणगंभीरी बेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वधून तिचे आयशी ऐकता चिरोतळा मातम मने घेऊन या राजस्थानात अवघे समारंभेशी आयशी ऐकता द्वारी दूती सेवेची पातळी द्वारावती घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातळी तो कनक तटगती रत्नकोंदणी मचिंद्र मिरवला कनक सनी निकट पैसनी मौनाकिनी निजबारे शोभली. आणि मग तिला बोलवलं त्या राज्यसभामध्ये आणि ती मौनाकिनी मचिंद्रात बसले म्हणजे त्या आसनावर. जैशी नवी उड्ड गणपती ज्योती मध्ये मिरवला रोहिणी पती त्या अचिनये मचिंद्र भोवती सकळ स्त्रिया विराजल्या की तेजपुंज हटकासनी हिरा मिरवला शुद्ध कोंदणी नवरत्न हिरे वेष्टीत हिरकणी तैसा शोभला मचिंद्र की शैल्य नव्हेत त्या रश्मी ज्वाला मध्ये मचिंद्र अर्क घोळा कनकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवला आसो आयशी सभासगन कलिंगा दृष्टीने पाहून मग बोलती झाली सभे वचन मौनाकिनी राह्याचे हे महाराजा शैल्यपती ऐकोनी नामाभिधना कीर्ती सोडून आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा तरी कीर्ती ध्वज फडकत आवनी आयशी अवलोकोनी आली करणी मयी कलावंत राजभुवनी विराज तसे महाराजा गृह द्रवता राज हस्तिनापुरी कीर्ती ध्वज धर्माचारी या चिनिती बांगल धरित्री गोपीचंद विराजला या चिनिती कीर्तिध्वज शैल्यदेशी किलोतळा नाम राजा आयशी वरुणी सत्कर्मीची भाज येथे आले महाराजा. आणि मग तुमची कीर्ती ऐकून आम्ही इथं आलो म्हणे तर ज्या राज्यामध्ये जसं आहे तर त्या प्रमाणात तुमचं आहे म्हणे असं किलोतळा म्हणून राहिले.
आयशी बोलता कलिंगायुवती परमा तोषला किलोतळा भूपती मग समुच्चय विचार करोनी अन्नभूती देऊनी बोले किलोतळा तवती कलिंगा येऊन शिबिरी मध्यस्नान सम सारोनी उपरी सरंजाम जाम साजूनी परी सावध रात्री बैसली तो येरीकडे मौनाकिनी येऊनी बैसली सवास्थानी सभा मंडप शृंगारोनी दीपमाळा रचिल्या लावणी स्फटिकाची कुपिका मेणबत्ती लावणी दीपिका अगरबत्ती गंध लोका ग्राणोग्राणी मिरवतशी तबकी भरोनी गंगेरी पाने विडे रचिले 63 गुणे त्यात फुले आत्तरदानी लोका माझी मिरवतशी आयशे सवे कटकासन मूळ पाठविले कलिंगा लागून तवती आपुला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरवली आयशी करिता राजसदना जात राहे चालिला गोरक्ष सवे चालला गोरक्षनाथ परी कलिंगे पाचारुनी एकांत गूढ सांगे तियेशी आणि मग त्यांनी असं राज्यसभा सजवली आणि त्याच्यात तिला बोलवलं आता तिथं कार्यक्रम करण्याकरता तर मग गोरक्षनाथ तिला काय सांगतो बा म्हणे ओ ऐका गुण गंभीरी तू नाट्य करशील सवे भीतरी तरी मृदुंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका शैल्य सवे कटकास्थानी रिजवीन माझे वाजवणी मग द्रव्य लाभ घे ओढोनी मागेल तैसे माग तेथे आणि मग त्यानं सांगितलं की माझ्याजवळ तू मृदुंग घे म्हणे आणि मी कौशल्य वाजवील म्हणे आणि तुला लागल तसं दम तू मागून घे म्हणे ऐचे ऐता कलिंगावतन हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ सभेस्थानी स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई तरी तुम्हा लागी तेथे नेता वितर्क वाढेल संशय चित्ता स्त्री देशात पुरुष व्यक्त कोठेची नाही म्हणून ऐसे ऐकून तपोद्रुम म्हणे ऐके ओ शुभ शुभ मध्यमी अंगणावेशे तेथे नटून रंग तुझा लुटावया आणि मग ती म्हणे तिकडे जर पुरुषच नाही म्हणे तर तुला तिकडे न्यायचं कसं म्हणे तर ती तो काय म्हणतो मी तुमच्या वाणीत नटवतो म्हणे येतो म्हणे तुमच्या रंग लुटवायला माझी इच्छा होईल पूर्ण तुझे मिळेल अपार धन मग ती कलिंगा आवडीने अवश्यनाथ म्हणतसे मग लेवोनी कंचकुसरी परिधानिले उत्तम चिरम जटायुक्त करोनी भार भोगयुक्तीने भांगयुक्तीने भरियाला बाळी चर्चिनी कुंकुम कोर सोंगया अंजनी मिरवले नेत्रम कबरी करोनी चिरपदर नाभस्थानी खोईला काढोनी कर्णमुद्रिका भूषण ताटके केली परिधानम हेही कोंदणी जडावरत्न नक्षत्रासम झळकती की एकाग्र करोनी रोहिणीपती करू पातले श्रवणी वस्ती मुक्त कोश नाशिका प्रती सरजीनत खोय शोभतशे पाच कनक जडित भूषण ग्रीवे माझी अपार हेम नाना नगी हात व गुण मुक्तनंदा शोभल्या आसो आता किती वर्ण अंगण रेषे गोरक्ष नंदनम परमा शोभला चपळेपण रेषागणी तळपतशे आणि मग त्यानं ते स्त्रीचं वेश घेतलं आणि त्या स्त्रीहूनच तो चांगला शोभ राहिला म्हणे आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेम शृंगारी मग वर्णदशा स्वरूपा परी रंभादाशी शोभली आयशा आव्हानोनी पैंजनी ती मृदुंग कवळोनी प्रति हाती नट नृत्या स्वरूपी राजपंक्ती जाणूनिया मिरवली परी त्या शैल्य शुभाननी पहाती पूर्वंडा सुलोचनी एकमेका बोलती वाणी मदन बाणी हेही असे आणि त्यानं स्वतःच नाव ते पूर्वंडा सांगितलं होतं आणि मग त्या पाहू राहिलं तर तो सुद्धा श्रेयवाणी शोभतो म्हणे सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूपा नीच दिसती मनसी धन्य विजेच्या प्रती रचिली मूर्ती अनुपम
समस्त वधू जरी उर्वशी तरीच्या पुढे वाटती दाशी चपळते जे सहजेशी पळत आहे बाळी सहज सोडणी प्रत्योदक नाद दर्शवी आलोलिकम पहाते परी पारुनिटक विस्मयाचे पळती द्या वाद्यनादाचे व्यतीत मेळवी ताल अति अद्भुत परी सकळ शैल्याचे चक्षुतेत एका ठाई मिनले कलिंगा मुख्य नायिकिनी परी पुरवंदा दैन्यवाणी जैसे उदया येता तरणी सकळ तेजा लोपती आसो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करून नृत्य तई कटी कवळोनी मृदुंगाते कुशळ वाजवी पुरवंडा संगीत स्वरित गायन शैल्य सकळ तुकावीत मानम हा म्हणू बोलो निवचन धन्य मनती कलिंगा सकळ शैल्य सभांगणी त्यात मचिन्नाथ कनकासनी की परमामळीचे चिंतामणी हिरा चमक दावितशे पुढारा पाऊन गुरुनाथ मनीच्या मनी नमन करीत परम हेलावे आनंदाचे चित्त म्हणे कृतांत झालो मी. आणि मग तो मृदुंग वाजता वाजता त्या गुरुला पार समोर मच्छिंद्राला आणि धन्य झालो म्हणे मी आज गुरुचे चरण पाहिले म्हणे. आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्पृंदन ये कुशलपणी वाद्य कळा मिरवितशे तई नृत्य गीत संगीत होता पाहुणी लाजे विधू दुहिता लाज तापसरा गंधर्व माता ठेवून पाची चरणाचे तन्मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भारम मान चुकावूनी मचिंद्र नाथ मचिंद्र हा म्हणतसे मग परिधान वया उंच वस्त्र काढून हस्ते देत मचिंद्रनाथ तो पुढारा पाहुणी हर्ष बळवंत लाघव कडे वर्तती मृदुंग वाजविता अद्भुतपण कुशळता तया नादाचे अक्षर व्यक्त भ्रांती काढितसे. आणि मग आता तो वर्ष नाट्य वाजवता तर मृदुंगातून काय आवाज काढतो पहा. त्या अक्षरा माझी अक्षर मचिंद्र नामे चमत्कार दावून पुढे तोच व्यवहार रंगा समान नाचवी मृदुंबाक्षरी तैसे चर्या दावी तसे गुरुवर्या चलो मचिंद्र गोरकाया पुन्हा अक्षरे आच्छादी. आणि त्या मृदुंगातून तो म्हणायचा चला म्हणे गोरक्ष आला म्हणे मच्छिंद्रनाथ यायला असं अक्षर काढायचं त्याच्यातून. परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाहे भवते चित्ती चाकाटून म्हणे येते कोठून आला गोरक्ष येरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरु मावली तीच अक्षरे श्रावणी वाजितसे अनिता अक्षरे पूर्व व्यक्त होताची मचिंद्र दत्कतम भवते पाहुणी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणतसे. आणि मग त्या अक्षर निघाल्यानंतर मचिंद्रनाथ दचकून पाहायचे इकडे गोरक्ष कुठून आला म्हणजे. शैल्य आणि कला वासनी तयाशी व्यक्त न पाहता नयनी कोठून पडतचे अक्षर ध्वनी श्रवणी आमचे साधनी पेशाचवानी भवते पाहतसे घडोघडी दचकतसे थडथडोनी हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणून या मन न आवडे सभा कनकासन मूक वाढले झाले म्लान मग कोणी ऐके ना काय न चिंती फार व्यापिले चलो मचिंद्र गोरक्ष आया जवळजवळ आश्चर्य ही ऐकून या तव तो दचकोनी गेली काया काळिंबा तेव्हा येतसे तव ते पाहुणी किलो तळा हृदयी पेटोनी चिंता नळा काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उठती शरीरी तव पाहुणी किलो तळा म्हणे महाराजा तप बाळा सुरत रंगी सुख कमळा काळिंबी का वरिली येरू म्हणे व मौनाकिनी माते दिसते विपरीत करणी मचिंद्र शिष्य गोरक्ष आवनी भय आहे तयाचे. आणि त्याचं ते मुखचंद्र शुक्ला
आणि ते पाहिल्या नंतर ती मौनाची विचारली तुम्ही का म्हणून असे चुकले म्हणे. मग तो सांगू राहिला का माझा शिष्य आहे म्हणे आणि त्याचं भेव मला म्हणे घेऊन जायला. तो परम पवित्र भक्त चोडामणी विषया नातळे इंद्रिय धमनी महाप्रतापी तपाखानी वैरागी तो आशे हो आगे तो येतात व पट्टणी नील माते सो देशा भवनी मग तव रतीची सुख कामिनी गोरक्षांची नाशलम आयशा ऐकता किलोतळा मारुती सूचनेचा खून घराळा हृदय व्यापोनी जाळू लागला मुख कोमावची पै झाली मग तो रंग नाट्यकृती विसरवूनी नावडे चित्ती हृदया लागी ते चित्ता भगवती नांदोती झाली प्रत्यक्ष. आणि मग तिला सुद्धा ते मारुतीनं सांगितलं आठवलं आणि ती सुद्धा त्यानं तो काय आवडलं ना ते सगळं का नाट्य चालू होतं. नाट्यरंगाचा आनंद वेश बळी आव्हानीला एकची भाषण मग रंगदेवता पाडून ओस उठवी आपल्या ठाण्याची जैसे पय धरिता पडे गाठी मग विसर होऊनी नाचल्या गोष्टी मिरवला तन्याये पोटी भय उभयता तळे परीती चातुर मौनाकिनी गायन स्वर आव्हान कानी तो मृदुंग वाद्य उठोनी ध्वनी चलो गोप्त गोरख आया आयसा नाद अक्षरस्थित किलोतळा श्रवण करीत मग बोलावनी कलावंत उत्तराचे आराजी म्हणे तो सारंगी संगीती वादताये उत्तमा गती परियामुचा सार संग्रहाती आजी पाहू वाजवणी. आणि मग तिनं काय केलं ते तिचं जे मृदुंग होता तो बदलावला आणि दुसरा दिला वाजवायला. आयसा आयता कलिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवणी मग ती किलोतळा अज्ञानो कोणी साज आणून ठेवीत असे जो ही साज पुढे ठेवून वाजविती कुशळपणी परी सुस्वर गायनात अक्षर पूर्ण ते चिकारी पुन्हा पुन्हा. आणि मग त्यांचा मृदुंग आणून दिला गोरक्षाला तरी तो जाऊन ते अक्षर त्याच्यातून काढायचा. तेही ऐकून मौनाकिनी मग सेविका फुले कलावंतिनी कलिंगाता साज देऊनी उभा केली पाठीमागे तिथे सांगे रहस्ययुक्त पुराणावाद्य अक्षरे काढिती त्याची नीती अक्षरस्थिती तू ही बोलवी मृदुंगा परीती वाजविता कलंगवतीनी तैशी अक्षरे न येती कानी मग पुढे तिचा हात धरोनी एकांतासा पै नेली. आणि मग ते मृदुंग वाद्य वाजवणार तो गोरक्ष त्याला बदलवलं आणि त्या कलिंगाला वाजवू लागलं तर मग ते काय अक्षर निघाला म्हणे. मग तिला हात धरून बाजूला नेलं आणि विचारवायचं सलीलपणी चरणी माता ठेवली पुषे तिशे वार्ता माये तू कोण सांग आता सकळ संशय सोडून जरी ही गोष्ट ठेवली चोरून तरी तुझ्या गुरुची आण माते वंदे देखी प्रंजाळपण कोण कोणाची तू असशी. आणि मग त्या पुरवंडालाच तिनं माग नेलं आणि त्याला इथे राहिले तू नेमकी कोण आहे सांग म्हणे तुझ्या गुरुची शपथ म्हणतो. आयशी गुपिनी बोलता वचन मनात विचारी गोरक्ष नंदन प्रगट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसत असे. मग बोलता झाला प्रंजाळ वचन माये मी नशे सर्वता कामिन श्री मचिंद्राचा प्रिय नंदन गोरक्ष नामे मिरवतसे तरी श्रिये वेश नटी नारी नटोनी निघोतव राजद्वारी आयशा ऐका ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली. आणि मग त्याला जे खरं होतं ते सांगितलं आणि मी हे वेश घेऊन तुमच्या दारी आले होते. मग पुरुष परिधान आणोनी त्वरित श्री गोरक्षनाथा नेसोनी म्हणे तू माझा सुत भेटलाशी दैवाने परवीनाथाने नामविधान तवरूपी केले निवेदन होताची तन्मय प्राण तव भेटी उदेले परी सांगू काय जैसे सेविता का जनन न्याय
की गृही वत्स काननी गाय परिप्राण वत्सात ठेवी तसे. आणि मग तिनं सांगितलं की मच्छिंद्रानं मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं म्हणे, तर तू सुद्धा माझा एक मुलगा आहे म्हणे, तर ते बी तू वाचून मी गायाची तुझी वाट पाहत होते म्हणे. की जळा वेगळी मासोळी होता गोपाये पुन्हा जळी तन्याये मोह काजळी लागली तुझसाठी मजबा. मग हाटक शृंगार करोनी व्यक्त जडित कोंदणी लिविली मुद्र रत्नमुद्रिका रणवीस सहित मुक्तातुरा खोविला. बरदारीचे कनकवर्णी परिधानीला चिरभूषणी मस्तकी मंदिर नवरत्नी शिरपेच वरी जडियला. आणि मग त्याला ते राजपोशाख घातला म्हणजे. हस्ताग्री बहुवट हेम कोंदणी लखलखाट सर्व भूषणी तेजवट शृंगारीला नाचतो. मग हस्त धरोनी किलो तळा येती झाली सभा मंडळा. येताची मचिंद्रे देखिला डोळा पुरुष व्यक्त कामिनी. मनात मने मचिरनाथ पुरुष कैसा आला येत. निकट येता किलो तळे ते हस्ते कोणावी कोण तो. येरीकडे हस्तकुने संकेत पाहुनी म्हणे गोरक्ष जती. तुमचा उद्देश धरून चित्ती भेटी लागी पातला. परियाग उदेला दैव आदित्य भेटला माझा प्राण सुत. सकळ राज्याच्या धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा. आता सकळ काचनी फिटून गेली अंतकरणी सकळ वैभव राज मांडली. संगोपीन बाळ हा आणि पाठिंबा बळीवंत सवेदर वडील गोरक्षनाथ. दाकुटा मीन तुमचा सूत संगोपील तयाशी. आणि मग ते गोरक्षनाथाची मोठेपणा देऊ राहिली. त्याचा भाऊ लहान म्हणे तो मिन्नाची म्हणे हा मोठा आहे म्हणे, त्याचाही सांभाळ करीन म्हणे हा. म्हणून समूळ माझी काचनी फिटून गेली दूर आवनी. वृद्धपकाळी चक्रपाणी कृपे विष्टीला आपणाशी. ऐसे बोलता मौना किनी गोरक्ष हास्य करी म्हणी. चिठ्ठी म्हणे बळे चितरणी आधार चिरी भूषितसे. आणि विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयाशी वैभव. विधी योग लागी कुंकुम ठेव खटाटोप कासया. की परिसा लागणी कनक शृंगार की तक्री पृष्ठिती देव अमरम. तैसे अन्नी विरक्त थोर राजवैभव कासया. की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढूनी अंजुळीसम. ते पयोदिस पाजून सुरस तुष्ट चित्ती मिरवला. की सकळा महिचा नृपनाथ अंजोळी धान्याचा गरजवंत. की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्याचे जाऊनी. तयाची अन्य न्याये आम्हाशी वैभव कासे पद थोर राजीव. आणि मग तो मनात विचार करू राहिला आम्हाला हे तुमचं वैभव काय कामाचं नाही. येरी जल्पतसे आपुला भाव निसंगा संग जाऊन. परियासो कार्यापोटी ऐकून घ्यावी येऊ ती मात. श्री गुरु मर्जी आली करतलात मागुलात वैभवाशी. आणि मग तो म्हणजे आपलं कार्य होतं काय म्हणते ते ऐकून घेऊ. आणि आपलं मचिंद्रात हातात आला तर मग या वैभवाला लात मारू म्हणजे. ऐसे गोरक्ष कल्पोनी म्हणी येरीकडे मचिंद्र मुनी. किलो तळेचे शब्द ऐकोनी आसनाहुनी उठिला. अति प्रेमा दाटून पोटी गोरक्ष गळा घातली मिठी. करी कवळणी हृदय पोटी प्रेम सद्गद आलिंगीला. मग कलिंगे ते पाचारून अमुपद्रव्य दिदले वसन. गौरवणी जे मन स्वस्ताना ते बोलैली. येरीकडे मंडपात शैल्यासहित मचिंद्रनाथ. निकट बैसोनी गोरक्षा ते योगक्षम पुसतशे. बद्रिकाश्रमी तपोरहाटी तितुके सांगे गोरक्ष झेटी. कंटकाग्री पादांगुष्टी 12 वर्षे संपादिली. आणि मग तो मच्छिंद्रनाथाचा आता जे योग तपाला बसत होतं तिथपासून त्याची कथा विचारू राहिला. आणि गोरक्षनाथ सांगू राहिला म्हणजे त्याला. व परी तप झाली अपूर्ण माव करी उमा रमण.
सकळ देवा बोलावून आतिथ्यही मिरवले. आयशी झाली या तपराटी परी तव वियोग साईना पोटी. क्षणा होनी कष्टी शोक करू दिगतसे. जया पदाचे होता स्मरण अंती जठर जाय वेचून. म्लान वदिनी ओस कानन दाही दिशा दिसतसे. मग उदका वाचून जैसा मीन तडफडोनी देऊ पाहत प्राण. देवी माझे अंतकरण दुःख डोई हेलावे. परी प्रारब्ध योग दारुण येथे भेटले तुमचे चरण. आता गेली या प्राण एकाएकी कदा नवशे मी. आयशे ऐकता वचनयुक्त पुन्हा धरितसे हृदयी प्रेती. म्हणे वत्सा तुझ मागुनी एकांगे कदा न करी मी. मुळे येऊन बाळपण त्वा न जाणिले मदविनम. सकळ करोनी म्लान सकळ करोनी लालन स्थावरपणी मिरवले. जगा वेगळी जगमासोळी विभक्त न हो कवने काळी. देवी मम चित्त दरीत तपोमौळी विभक्त झाला नाहीसम. परी न व्हावे ते घडून आले श्री मारुतीने मज गोविले. गौरी गोविले परी सदा फोले वैभव वाटे तुझ विनबा. बा भोजन करिता सदसांनी तुझे स्मरण होतसे म्हणी. बा तो ग्रास ठेविता आननी विषा समान वाटतसे. मग अश्रूने पूर्ण भरिती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण. मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राशी माझी. मग ताप उपजे मनात बाळकाशी टाकोनी वनात. आलो मी फिरत फिरत येथे चिंतन दिननिशी. बा तुझ विन करिता तेता भ्रमण परी ओस दिशा बोभावे मन. मनात जल्पे वत्स टाकून कैसा आलो मी पापी. आणि मचिंद्रात सुद्धा त्याच्या वेळामुळं त्याचं जे दुःख आहे तो सांगू राहिला बरोबर. ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ. हे महाराजा माझी एक मात तुझे सुख बहु असती. जया देशी कराल गमन तेथे सूत कराल निर्माण. मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाईल महाराजा. परी एकची तू माझी आई मन माझे एकीची ठाई. मग जैशी पहा गती पायी जळावीन मिनाचे. आणि मग गोरक्षनाथ त्याला म्हणून राहिला मच्छिंद्राला तुम्ही गेलं जाल केलं तुम्हाला तुमचे शिष्य मिळतील आणि मिळतील. पण मला तुम्ही एकच आहे म्हणजे माझी गुरु नाही. की आरका मुकुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर. परी मुकुंदा तो एकची मित्र सुखा परी अनाया. की चंद्र चकोर असती बहुत परी चकोर एकची रोहिणी नाथम. ज्याची न्याये जननी माते अससी एकची माते तुम. जळात असती बहुत जळचर परी जळचर असते एकची निरम. कन्याये मज मायर एकची मच्छिंद्र आराधिला. श्लाघ्य पुरुषा अन्य युवती परी युवतीशी एकची पतीम. कन्याये कृपामूर्ती माझे जीवन तू अससी. घनाशी अपार असती चातक परी चातकाशी घन तो एकम. देवी तू माते जननी जनक एकची जासशी महाराजा. ऐशे म्हणून गोरक्षनाथ नेत्री आणि अश्रुपात. ते पाहुणे अंतरिक्ष सूत प्रेमे हृदयी कवळला. मने तानुल्या सत्यवचन तुझ कोणी नशे मजविन. ऐशी म्हणून मुख व चुंबन कुरवाळून धरितशी. मगा सभास्थान विसर्जून पाकशाळेत वैता जाऊन. श्री गोरक्ष थाटी घेऊन भोजनाचे सारिले. आणि मग सगळी सभा विसर्जन झाली आणि भोजन गृहात जाऊन दोघं जेवण करायला. भोजन झाली या एकासनी निद्रा करती वय जनी. दिनोदिनी स्नाने करोनी एकासनी बैसती. एका अंकी मिननाथ एका अंकी गोरक्ष सुत. कनकासनी राजसभेत घेऊनी नाथ बैसती. जैसा वक्रतुंड षडानन घेऊन वैशे उमा रमण.
की माय यशोदे जवळ रामकृष्ण उभयांची मिरवती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढले अध्यायी निरूपण होईल श्रोती श्रवण किजे ते मचिंद्र उभयांकी घेऊन सूत सुताची फेडील बाकी शैल्यानी वेष्टोनी सुखासनी हा रहाटी नित्य मिरवे मचिंद्र तो नरहरी वंशी धुंडी सुत नरहरी मानू नाम जाते तो गुरु कृपे सरसाळ कथे ते निवेदिल श्रोतिया स्वास्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमया गार सदा परिशोध भाविक चतुर विशेषत्री माध्याय गोरा श्री कृष्णार्पणमस्तु पुंडलीक वरदे हरित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.